झाल्या पायाला वेदना गो माझे एकविरायचा बोला एकविरा माते की जय. जय एकविरा. 3,500-4,000 माणसं जेवतील. 3,500-4,000 माणसं जेवतील. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आगरी बाईक ट्रॅव्हल मध्ये. आणि आता आपण पोहोचलोय वाघजाई मंदिर आणि इथे नाश्त्याची सोय आहे ना दादा सर्व आपल्या यात्रींची. हो, आज अंगारकी असल्यामुळे आपण ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी डाळ खिचडी व ज्यांचा उपवास नाही आहे त्या पद्धतींसाठी मिसल पावची व्यवस्था इथे केलेली आहे. आणि आता इथून आपला पालखी सोहळा वाजत गाजत आईच्या माहेरघरात, म्हणजे जे आईच्या बंधूचं माहेरघर बोललं जातं, काल भैरवनाथाचं मंदिर, त्या माहेरघरात जाईल. तिथे गेल्यानंतर आपल्या पालखी सोहळ्याचं जेवण होईल. जेवण झाल्यानंतर वाजत गाजत शेतातून आपली एकविराईची पालखी आईच्या पायथ्याजवळ जाईल. वर तिथून सायंकाळी 7 वाजता जेव्हा मंदिरात आईची आरती होते, त्या आरतीला आपण सारे पदयात्री व जे भक्तगण येणार आहेत ते सर्व मंदिरात आरतीसाठी असतील. तो कार्यक्रम झाल्यानंतर खाली आल्यानंतर जल्लोष आईच्या पालखीचा हा खूप मोठा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम याही वर्षी होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी आज नाही केलं तर 100हून अधिक कलाकार सहभाग घेणार आहेत. आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एवढे कलाकार आपल्या पालखीला येत असतात, परंतु एकही रुपया मानधन न घेता फक्त एकविराईच्या सेवेसाठी सर्व कलाकार आपल्या पालखी सोहळ्याला येत असतात. आज 14व्या वर्षी 2000च्या घरी आपण पोहोचलो आहोत. आणि वर्षानुवर्ष ही पदयात्रा ची संख्या आहे ती मला वाटत नाही वाढतच होणारच नाही. आणि ती वाढत राहण्यामागे फक्त आणि फक्त आपल्या एकविराईचा आशीर्वाद असल्यामुळे वाढते. कारण तिची भक्ती आहे, तिची श्रद्धा आमच्या मनात आहे आणि तिच्या श्रद्धेपोटी आपण हा पालखी सोहळा घेऊन जात असतो. आणि नक्कीच जे भाविक नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला कधी आले नसतील त्यांना मी विनंती करेन की नक्की एकदा हा सोहळा, म्हणजे सुवर्ण सोहळा पाहण्यासाठी अवश्य नवी मुंबईच्या मानाच्या पालखी सोहळ्याला भेट द्या. जय एकविरा. बंटी दादा भेटलेत आपल्याला. दादा जय एकविरा. पालखी कुठे आपली? पालखीचं दर्शन घ्यायचंय, पहिलं पालखीचं दर्शन. पालखी आपली वाघजाईला ना. बघा आपली एकविरा आहे, नवी मुंबई मानाची पालखी पोहोचली आता वाघजाई मंदिरात. फुल जल्लोष एकविरा माते की. पूर्ण डीजे सेटअप आहे, सर्व नाचतात. आपले मकरंद दादा, मकरंद बानोटकर ना दादा, बानकोटकर, मुरुड जंजिरा. सॉरी दादा, नावात थोडं ते धरतीला हात टेकून आलाय. बरोबर. मग दादा एक छोटस होऊ शकतो आईला गाराणा तुम्ही घेऊ शकता. आय माझी बोल्या भगतांची गो लारू क्या भगतांची, जणू काय हा स्वर्ग सुखाचा आहे. सांगायला गेलो तर आता या ओव्याच्या आपल्या मुखातून निघत असतात ती स्वतः माऊली काढून घेतं. आम्ही काय बोलू शकत नाही, मी गाते हा मी माझा राहिला अहंकार बाजूला, सगळा माऊली करून घेतोय. म्हणून हा प्रवास स्वर्ग सुखाचा एवढ्या झाल्या पायाला वेदना गो पायाला वेदना, गोयच्या मनीच्या नाही, गोयच्या मनीच्या नाही, होणार पायाला वेदना गो पायाला वेदना. जणू काय एवढ्या पायाला पोरं पण आली असतील. आता माझा काही 3रं वर्ष आहे, मला तर ते सवय आहे म्हणून काय वाटत नाही, तरी पण पाय दुखायचे दुखणार. पण ती माऊली एकाची परीक्षा घेणार. बघू कोण भक्ती भावनेने भक्ती मार्गाने आपला जो स्वर्ग सुखाचा प्रवास करते, डगमगायचा नाही, हरायचा नाही. म्हणून त्याच्यातून काय तू बोल्यामध्ये जणू आपण मायेने भरलेली ही सगळी लेकरात ती बोली, मायेचा गोला, त्या माऊलीचा गोला ती कशी पदरान टाकून आपल्याला सतत चालत 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 तिच्या दर्शनाला गेलो. म्हणून पाहती भेटेल परीक्षा येते, झाल्या पायाला वेदना. आई आता डोंगरावशी अशी वाट बघत असेल ना, सगळे आपले
सगळे पद आहेत, सगळे भक्तांची. भगतांची गो भगत वाट भगतांची गोळ तुझा लारूक पदयात्री गो लारूक पदयात्री. त्याच्या अगोदर तो आता ठाण मांडून बसलेला आहे, कालाचा काल महाकाल तोही वाट आईचा बघतोय. बंधू. हा बंधू तोही वाट बघते. त्या बंधुवाला माऊली भेट देणार आणि निघणार पुढच्या प्रस्थानाला. ग्वाळ माझी वाजत गाजत निघल गो वाजत गाजत निघल जाईल डोंगराच्या माथ्याला गो डोंगराच्या माथ्याला जाईल आईच्या राऊला गो देवीच्या राऊला गो. आय माझी गाभाऱ्या बैसल आय माझी गाभाऱ्या बैसल आय देईल बोल्या बघताना गो बोल्या बघताना दर्शन देईल बघताना गो देईल बघताना. आय माऊलीचं खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही सर्वांचं मन एकदम शांत करून टाकलं. ज्यांना थकवा आलेला ना त्यांचा थकवा दूर केला तुम्ही तुमच्या आवाजाने. आता सर्वजण एकच वाट बघतील कधी पोहोचतोय आम्ही आईच्या पायथ्याशी आणि आपल्या पालखीचा जल्लोष कधी सुरू होतोय ते. चला आपल्या मंडळीला या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण दाखवूया आपल्या नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा फुल जल्लोष. योगा मंडळी एकदम शिस्तबद्धपणे सर्वजण रांगेत उभा आहेत. उपास कोणचा कोणचा आहे? एकट्याचाच आहे? ही उपासाची लाईन कुठली? हे बघा, ज्यांचा उपवास आहे आज अंगारकी चतुर्थी आहे त्याच्यामुळे इथे उपवासवाल्यांना काय आहे, खिचडी आहे का? साबुदाणा खिचडी. आणि इथे मिसळ ठेवलेली आहे सर्वांना, बघू शकता तुम्ही. मिसळ पाव आहे ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी. हे बघा आपले सेवेकरू बघा सर्वांची सेवा करतात. जय एकविरा. किती टाइम झाला तुम्ही? हे चालूच आहे आपलं काउंटर अजून 1 तास होऊन गेला. बघा कारण 2000 प्लस आहेत ना मुलं आपली सर्वजण. सर्व नाश्ता झाल्यावर आता आपण दाखवूया तुम्हाला आईच्या माहेर घरात पालखी गेल्यावर. जय एकविरा. एकविरा माते की जय. आई माऊलीचा विजयचा आये आयलो आये आयलो नाचायला घरी गायचा जय घोष करीती गायचा जय घोष करीती गायचा जय घोष करीती गायचा जय घोष करीती गायचा उदो उदो बोलती गो उदो उदो बोलती. हे बघा जय एकविरा सगळे नाश्ता करत आहेत, बघू शकता. चार्जिंग चालू आहे, चार्जिंग. जय एकविरा सर्वांना. हे बघा, अरे मोबाईल ठेवा, मोबाईल ठेवा. जय एकविरा बोला. बघा सर्व मंडळी बसले मस्त. झाला नाश्ता सगळ्यांचा? जय एकविरा. जय एकविरा. हे बघा जय एकविरा. सर्वजण रिलॅक्स होतात. चार्जिंग चालू आहे भाई. संध्याकाळी नाचायचं पण आहे आपल्याला. तर आता आपण इथे विश्रांती करत आहेत. पदचारी आहेत, पदयात्रा करून थकल्यात. यांचा थोडासा अनुभव विचारूया. तुम्ही किती दिवस झाले चाललाय? आता तिसरा संडेला पालखी निघाली ना आपली, रविवार सोमवार आज मंगळवार, आजचा 3रा दिवस. काय अनुभव तुमचा? अनुभव जाम पाय थकलेले आहे, जाम डोके वगैरे दुखतात, पाय बी जाम दुखतात. तरी पण आमच्या मनात एकच आई माऊलीचं नाव घेऊनच आम्ही पुढे चालत राहतो. आणि हा प्रवास म्हणजे स्वर्गसुखाचा प्रवास आहे. 3 दिवस आम्ही आतुरतेने वर्षाची वाट पाहतो. हा क्षण आलेला आहे आज. तुम्हाला असा प्रवास करताना काही अशी भीती वाटते की काही अपघात झाला काय? आई आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही पण आई माऊलीची काय होऊ शकत नाही. आई पालखीत आपल्या बरोबर आहे, बरोबर ना? माऊलीचा
पालखी चालली आता भावाच्या भेटीला माहेर घरात. मंडळी आता आपण पोहोचलोय लोणावळ्यामध्ये. हे बघा आपण ब्रिजच्या खालीच आहोत आणि पुढच्याच पोलवर आपल्या एकविराईचा फोटो आहे. तिथे हे लोकेशन आहे आणि सर्वांची व्यवस्था केली आपल्या पदयात्रीची पोरांची. इथे ज्यूस ठेवलं आहे त्यांना ना, ॲपल ज्यूस आहे. मंडळी पालखी आली आहे आता आपली लोणावळ्यामध्ये. हा दृश्य बघा तुम्ही, अविस्मरणीय असेल. नक्कीच बघा तुम्ही. एकविरा माते के ही पूर्ण क्लिप बघा तुम्ही. सर्वांची सोय केलेली आहे. सर्वांना एकदम थंड पेय आहे, ज्यूस आहे इथे. सर्व रिलॅक्स होतील आणि अजून पुढे चालत राहतील. तर आता पोचलोय आपण आईच्या माहेर घरात. आईचं माहेरघर काल भैरव मंदिर, आईचा बंधू. आणि पालखी आता थोड्याच वेळेला तिथे येईल आणि इथे सर्व जेवणाची तयारी सुरू आहे. आणि इथे बघा आपले प्रणित दादा आलेले आहेत. दादा कधी आले? नमस्कार. आत्ताच आले का? पालखी बघत आलो, विचार केला की सुरुवात आपण हां इथूनच करावी. किती जेवण क्वांटिटी काय आहे ते पण दाखवूया आपण सर्व आज या व्हिडिओमध्ये. सर्व इथे कटिंग वगैरे सुरू आहे आणि जोरदार तयारी सुरू आहे, जोरदार तयारी जेवणाची. आता आपले हे बघा ज्यांचा उपास आहे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा ज्यांचा उपवास आहे, उपवासवाल्यांसाठी काय खिचडी केली आहे का? साबुदाणा खिचडी. तरी किती लोकांची असेल ही? 1000 वरती असेल. 1000च्या वरती ना लोकांच्या. आज अंगारकी चतुर्थी पण आहे ना. आपण पोहोचलोय. हे काय सुरू आहे? चपातीचं पुऱ्या आहेत का? चालेल. हे बघा आपल्या पूर्ण मंडळासाठी इथे पुऱ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. आणि किती असतील तरी अंदाज, तुमचा अंदाज? हे बघा 2 परत भरलेले आहेत मित्रांनो, बघू शकता. किती असेल? 70 किलो असेल. हा? 60-70 किलो असेल. 60-70 किलो पीठ आहे सर्व आपलं. तरी भरपूर पुऱ्या होतील ना याच्या? 1000च्या वरतीच जास्त. 70-80 किलो तर अजून बाहेर पण असेल पीठ. हां बरोबर. अजून काय काय आहे? खिचडी तर दाखवली आहे मी, आता पुऱ्या पण दाखवल्या. आता पुढे जेवणाचं सुरू आहे का? चालेल. इथे भाजीची कटिंग चालू आहे. ही कशाची तयारी आहे कटिंग? ही जेवणाची तयारी. पुलाव व्हेज पुलाव आहे. आणि हे काय बनवलंय आपण दादा? हे छोले चना मसाला बघा. आणि चना मसाल्याची कलर बघा तुम्ही. कलर दादानी, तुम्ही काय दादा पूर्ण हे करता का सर्व जेवणाचं? नाव काय तुमचं? उदय भोईर. हे बघा दादांनी छान जेवण बनवलं आहे. आता आपली पोरं अर्ध्या 1 तासात पोहोचतील. हे बघा दादा पालखीचे सचिव पण आहेत. आणि दादा किती जण जेवतील तरी? 3,500-4,000 माणसं जेवतील. 3,500-4,000 माणसं जेवतील. पदयात्रीच आपले 2-2,500 भरपूर बाहेरची पब्लिक पण येते आपल्या. आणि बस पण येणार आहेत ना आपल्या. त्या बस पण येणार आहेत. त्या बसमध्ये पण पब्लिक आहे. त्याच्यामुळं 3,000-3,500 हजाराच्या 4,000 पर्यंत हा पोहोचतो. मंडळी एकदम जेवणाला एकदम स्वादिष्ट पदार्थ दिलेत. हे बघा आई एकविरा, एकदम मस्त एकविराचं नाव टाकून आई पोचलंय आईचे माहेर घरान. काय मग कधी आल्या?
मी आताच मानाच्या आले ना पालखीला- तुला आता बरं इथे पोहोचल्याबरोबर फोन करेल हा. तेवढा तू भेटलास लगेच मला आईनी भेट घातली आपली आपली दोघांची. रात्री माऊलीची आहे ना आपल्या कृपा मग? आई तुझे दाराशी बघा, वशी आईने गारणं घातलं आईला. नसते ग दाराशी वशी नसते आहेत दाराशी वसंती ना हसतान गो दाराशी मुंबई खरं ना. आणि मंडळी ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आणि आईची पालखी माहेर घरात आलेली आहे, बघू शकता तुम्ही. उदो उदो जय मल्हार. बाहेर घरी आलेली आहे भावाच्या भेटीला, बघू शकता तुम्ही. आली बंधवाच्या भेटीला रे बंधवाच्या भेटीला गो बंधू आईची वाट बघत गो आईची वाट बघत गो बंधवाचं डोल बर येल बंधवाचं डोल बर येल गो नारुकी बहीण निघाली रे बहीण निघाली बहीण सातीची पाटीची रे सातीची पाटीची बहीण जाईल डोंगराला रे जाईल डोंगराला. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्या माहेर घरातली पण रांगोळी बघा आईच्या पालखीसाठी तयार झालेली आहे. नवी मुंबईची मानाची पालखी 2026.
आणि अशा प्रकारे मंडळी बघा, आता आईची पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. आतमध्ये भावाच्या भेटीला आणि जेवणाला सुरुवात केलेली आहे. इथे सर्व आपले पदयात्री एकदम लाईन लावून जेवत आहेत. बघू शकता जेवणाचे काय काय व्यवस्था आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पण तुम्हाला मी इथं काउंटर दाखवतो एकदा. बघू शकता तुम्ही, हे बघा आपले सेवेकरू आहेत सर्व पालखीचे. हे बघा दोन्ही साईडला भरपूर काउंटर लावलेले आहेत तिथे, तेव्हा जाऊन सर्वांचं जेवण पटकन होईल. बघा मंडळी, मस्त एकदम मंडप घातलेला आहे आपल्या पदयात्र्यांसाठी. कसं आहे जेवण? एक नंबर जेवण. चला आता ताकद जमा करा अंगात, नाचायचं आहे आपल्याला वरती. देसाई गाव ना, देसाई गावची पालखी आलंय. आणि आता मंदिराला 5 फेऱ्या मारतील बघा पालखीच्या. पालखी निघाली आहे
आईच्या पायथ्याशी जायला. आता आपण हा पार्ट व्हिडिओचा इथेच संपवूया आणि कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि पार्ट 2मध्ये हा पार्ट 2 होता आपला नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा. तर पार्ट 2 इथे संपवतो मी आता आणि आपण भेटूया आता आईच्या पायथ्याशी पार्ट 3मध्ये. पायथ्यापासून तर गडावर पालखीवरती चढवली जाईल, दाखवतो मी तुम्हाला.